घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविल हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। Hi, one nachos, please. गुरुनाथ इथे कसा आला? तो तर ऑफिस मध्ये होता। राधिका, हाँ राधिका, अगं गुरु ऑफिस मध्ये नाहीये, तो इथे आलाय। काय हे काय सांगून राहिलीस तू? अगं मी खरंच सांगतेय, तो बघ तिकडे आहे। हा चल चल दाखवते मी तुला, चल। अगं नसते, अगं कुठे आहे? हा अगं इथेच होता तो। नाही ग, तुला भास झाला, इथे तर मला कोणीच नाही दिसून राहिलं। तो इथेच होता। नाही ग, कायच्या काही बोलून राहिलीस तू तर। अगं यांनी मला सांगितलं महत्वाची मीटिंग आहे आज, ऑफिस मध्येच असते। एक काम कर, आता आधी गुरुला फोन किंवा त्याच्या ऑफिस मध्ये फोन कर, म्हणजे खरं काय ते कळेल। हा करते मी ना, आमच्या आनंद भाऊजींनाच फोन करते, म्हणजे कळेल। हा हाँ वहिनी। आनंद भाऊजी, हाँ बोला ना। हे आज का? नहीं तो नहीं है। नाही नहीं। म्हणजे हे इथेच पिक्चरला आले असतील का? हॅलो, नहीं नहीं वहिनी, हा नहीं है म्हणजे आता इथे माझा आजूबाजूला नाही आहे तो, आता एक मीटिंग मध्ये आहे। मीटिंग मध्ये ना? हाँ हा काही महत्त्वाचं होतं का? नाही नाही, काही फार महत्वाचं काम नाहीये माझं, ठेवते। हो पाहिलं, मीटिंग मध्ये आता माझ्यावरतीच चिडतील, उगाच चौगाच फोन केला म्हणून। नास्टाव कुठली मीटिंग चालू आहे त्याची? आता पुटपुटतच बसणार आहे का? हा पिक्चर सुरू होऊन जाईल, चल लवकर चल, काय पण दिसतं तुला, चल रे अथर्व, पिक्चर बघायची ना आपल्याला। चल 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 लवकर चल। अरे का, काय झालं? कुठे होतास आणि तू? अगं लपलो होतो। का? राधिका आली इकडे थिएटर मध्ये आणि तिच्याबरोबर ती रेवती सुद्धा आली आहेत, मुलं सुद्धा आहेत। त्या रेवतीने पाहिलं का मला, अजून काही लपड होण्याच्यात आपण निघू इथून, चल चल चल। अरे यार गॅरी, व्हॉट इज दिस? एका मोठ्या कंपनीचा ना सिनियर मॅनेजर आहेस तू, काय घाबरतोस तुझ्या बावळट बायकोला? काय करणार आहे ती? अगं ती काय करणार आहे काय नाही करणार हा नंतरचा मुद्दा आहे, आता आपण इथून निघूया, चल ना चुप। अरे यार, आनंद, हा आनंद बोल। अरे गुरु, आहेस कुठे तू? वहिनीचा फोन येऊन गेला। काय म्हणाली? नाही नाही, तू घाबरू नकोस, मी काहीच सांगितलं नाही। मी असं सांगितलं की तू मीटिंग मध्ये बसलाय। थँक गॉड, तू सांभाळून घेतलंस ना, थँक्यू सो मच आनंद। मी करतो तुला परत फोन नंतर। हा अरे चल ना आपण निघूया ना। नो वे, आपण मूवी बघणार आहोत। अगं तुझ्या लक्षात येतंय का, माझी बायको आहे तिकडे, मुलं आहेत आणि ते रेवती पण आहे। मुलं आहेत ना? हा मग ती कसली आहे ते रोमॅन्टिक मूवीला? चल काय नाही, अगं तू चल ना, कोण नाही चल ना, बघत, आपण चल. जाऊया नंतर। चल ना, काही नाही होत। बकवास मूवी होती यार, मोजून 4 लोक होते। अच्छा, म्हणून आणलंस तू मला या मूवीला? आपण जाऊया का जरा बाहेर? ए गॅरी चल यार, पॅनिक नको होऊ ना, बस इकडे अगं बस। ऐक ना, मी काय म्हणतो, आपण इथून निघूया ना एकदा।
अरे चिल, त्यांची मूवी संपायला अजून खूप वेळ आहे. अगं पण आपण इथे बसून ज्या गप्पा मारणार आहोत त्या बाहेर जाऊन मारूया ना. नाही, मला इथेच बोलायचंय. बर बोल. बोल काय बोल, फिल्म संपल्यावर ते लकी ड्रॉचा रिझल्ट लागणार होता ना. मी काय म्हणतो, तुला जिथे कुठे जायचं ना मी नेतो ना तुला. त्या लकी ड्रॉ मध्ये काय ठेवलंय, चल ना प्लीज. नाही यार, मला रिझल्ट ऐकायचाच आहे, दॅट्स इट. अरे यार, ही भक्ती परत कॉल करते. ऑलरेडी 8 मिस कॉल्स आहेत. अगं मग चल ना, जाऊया ना पटकन. नाही, मी फोन घेते, तू इथेच बसायचंय. नाही, कुठेही जायचं नाही, मी आलेच. हॅलो बघ, मला काही ऐकू येत नाहीये. अरे यार, ही रेंज या. मला तर बघ खूपच आवडली पिक्चर. हा अथर्व, तुला आवडली का? हा बढिया. आणि आपल्या मून राईड हॉलिडे लकी ड्रॉचे विजेते आहेत मिस्टर अँड मिसेस सुभेदार. मिसेस सुभेदार, मला कुणीतरी हाका मारून राहिलं गड्या. चल काहीतरीच काय. खरंच मिसेस सुभेदार प्लीज तुम्ही आमच्या काउंटरवर भेट द्याल का? हे बघ ना, मिसेस सुभेदार म्हणजे मीच. मिसेस सुभेदार प्लीज तुम्ही आमच्या अगं काउंटरवर ते पण भेट तिकडे द्याल का? काउंटरवरनं हाक मारताय कोणीतरी. चल आपण बघूया. मिसेस सुभेदार प्लीज तुम्ही आमच्या काउंटरवर भेट द्याल का? ए यार, मी जिंकले. मिस्टर अँड मिसेस सुभेदार, या कॉन्टेस्टचे तुम्ही विनर आहात. मॅडम, मी मिसेस सुभेदार. तुम्ही माझं नाव काऊन घेऊन राहिले? माझं तर काहीच सामान राहिलेलं नाही. नाही, तुम्ही नाही आहात त्या. आमच्या लकी ड्रॉचे विजेते आहेत, त्यांना मी बोलवलं. मीच मिसेस सुभेदार. नाही हो, ज्यांनी फॉर्म भरला त्या दुसऱ्याच कोणीतरी होता आणि तुम्ही दुसऱ्याच कोणीतरी आहात. असं का खेचलंच? तर राधिका आहे तिकडे, नको जाऊस तिकडे प्लीज. मी काय करू, माझं प्राइस या. मी नेतो ना तुला 3 days 2 nights ला. ते काय सिंगापूर मलेशियाला. मॉरिशसला. हा मॉरिशसला, पण आता नको ना जाऊया तिकडे. अरे यार, प्लीज प्लीज इथून जाऊया ना. पक्का नेशील मला? पक्का नाही, प्रॉमिस. ओके फाईन, चल. तिकडून नाही, त्या गेटनेच जाऊया. चल. ज्या स्पर्धा जिंकले ते दुसऱ्याच कोणीतरी आहेत, तुम्ही नव्हतात त्या. हो का? रेवती, या म्हणून राहिल्या कोणीतरी मिसेस सुभेदार आहेत म्हणून. हो का? ऐक ना राधिका, मला अजूनही असं वाटतंय की गुरु इथेच आलाय आणि दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर आलाय. नाहीतर हे मिस्टर अँड मिसेस सुभेदार म्हणजे. रेवती, अगं सुभेदार आडनाव का एकट्याच राहते का? एकदा संशयाची कावीळ झाली ना का माणसाला सगळं जग पिवळच दिसते. अगं पण मग हा इतका कोइन्सिडन्स कसा असू शकतो? मला माहितीये तुझ्या आयुष्यात खूप कटू अनुभव आहे. तू माझ्या चांगल्यासाठीच सांगून राहिली, पण माझा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण किती दिवस? आयुष्यभर. आयुष्यभर माझा यांच्यावरचा विश्वास कमी होणार. चला. कधी कळणार हिला? कळेपर्यंत वेळ नाही गेली म्हणजे मिळवलं. चल ना, या पोरांना आपण बर्गर गिर्गर काहीतरी घेऊन घेऊया ना. चल चल चल. थँक गॉड, थोडक्यात बचावला. मला वाटलं आज संपलंच सगळं. सगळं सांगून टाकावं लागणार. बेबी, वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल नेक्स्ट टाइम. अरे मग सांगून टाकायचं ना तिला. हे बघ, तसंही तिला आज ना उद्या कळणारच आहे ना. आय मीन, आय डोंट अंडरस्टँड, एवढं काय घाबरायचंय? वेडी आहेस का तू? मी काही बायकोला घाबरत वगैरे नाही. अरे मग क्लिअर करून टाक ना, एकदाच काय ते सांगून टाक. हे असं घाबरून फिरण्यापेक्षा ते बरं आहे ना. तुला नकोय का मी? अगं तू माझ्या वडिलांना ओळखत नाहीस. त्यांना जर हे कळलं ना तर मला फासावर लटकवतील, फासावर. हँग टिल डेथ. कम ऑन गॅरी, तुझेच वडील आहेत ना, एवढं काय घाबरायचं त्याच्यामध्ये? अँड प्लस तू काय आता त्यांच्या जीवावर जगत नाहीस ना. आय मीन ऑब्विसली यू आर इंडिपेंडेंट यार, यू आर ग्रोन अप नाउ. तुझं स्वतःचं असं जग आहे, तुला तुझी मतं आहेत, राईट? कम ऑन यार, स्पष्ट बोलायला शिक ना. सांगून टाक त्यांना. हे बघ, टेल हिम की मला राधिका आवडत नाही. आधीची गोष्ट वेगळी होती, आता काय आमची वेवलेंथ जुळत नाहीये. अँड यू नो, वी आर नॉट मेड फॉर इच अदर. सिंपल, डन. एवढं सिंपल नाहीये ते.
इतकं सिंपल जर असतं ना तर आतापर्यंत डिवोर्स नसता दिला. मग काय आयुष्यभर राहणार आहेस का तू त्या बावळट बायको सोबत? वेळ आली की बघ. जाऊ आता निघू. चल. रेवती, हे काय तेच तेच बोलून राहिलीस तू? आता असं बोलून खरं जे आहे ते काय बदलून जाईल का? आता तू ऑफिस मध्ये फोन कर म्हटलं तर तो पण केला. आता बस वा. बस कसं राधिका, खरं खोटं नीट तपासून बघायला नको? हाय बाई, तपास गिपास करण्यासारखं काय त्या? ते काही नाही. तो आला ना आज घरी की आधी त्याची बॅग तपासून बघ, मग त्याचं पाकिट चेक कर, बघ फिल्मची तिकीट आहेत. हसतेस काय? तुम्ही काहीतरी सांगतेय तुला. तो आला की खडसावून विचार त्याला, तो फिल्मला गेला होता की नाही. बापा, कायच्या काहीच बोलून राहिलीस तू? म्हणजे हे घरातल्या घरात चोर पोलीस खेळण्यासारखं आहे. चोर हातातून निसटून जाण्यापूर्वीच काय ते कर. वेळ जाण्यापूर्वी डोळे उघडलेले बरे, कळलं? नमस्कार सुभेदार साहेब, कसे आहात तुम्ही? आज आम्ही पिक्चरला गेलो होतो, खूप मज्जा आली. नंतर सांगते काय मजा आली ते. विचार त्याला. निघते मी. चहा कर. खूप दमलोय मी. खूप काम होतं ना आज ऑफिस मध्ये. हो, आनंद भाऊजींनी सांगितलं ना. म्हणजे ते आत्ताच म्हटलं ना तुम्हाला आम्ही पिक्चरला गेलो होतो म्हणून. तर रेवती म्हणाली की तिनं तुम्हाला पाहिलं. मी म्हटलं हट, हे तर ऑफिस मध्ये काम करून राहिले. आणि म्हणून तू कन्फर्म करायला ऑफिस मध्ये फोन केलास. तू काय पाळत ठेवतेस माझ्या? मी कुठे जातो, किती वाजता जातो, कोणाबरोबर जातो, या सगळ्याचे हिशोब द्यायचे का आता तुला? नाही, असं नाही म्हणून राहिले मी. मग कसं? सरळ सरळ संशय घेतेस माझ्यावर. नाही, आता होऊच दे तुझं समाधान. हो, माझं ऑफिस मधल्या एका मुलीबरोबर अफेअर आहे आणि आज तिच्या बरोबर मी पिक्चर बघायला गेलो होतो. नाही, त्याचं काय आहे ना, आम्हाला ऑफिसमध्ये कामाचे पैसे मिळतच नाही. आम्हाला पगार मिळतो तो याच गोष्टींसाठी. त्या मुलीला पिक्चरला न्या, डिनरला न्या, फिरायला न्या, याचाच पगार घेतो ना आम्ही. झालं समाधान? तुमचं नाव फेर काहीच काहीच बोलून राहिला हा तुम्ही. तुम्ही अफेअर करूच शकत नाही. आणि जरी तुम्हाला पाहिलं ना कुठल्या पोरी बरोबर, तरी मी विश्वासच ठेवणार नाही. चल शांत व्हा बरं. आता गरमागरम काकडीचं थालीपीठ करते आणि तुमची ग्रीन टी. शांत व्हा. हुश, वाचलो. आजचा दिवसच काहीतरी भयंकर आहे. सकाळपासून काहीतरी चालूच आहे. शनाया, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. काय? तुला काहीच कसं वाटत नाही ग त्याच्या पैशावर ऐश करायला? का वाटेल मला? बॉयफ्रेंड आहे ना माझा. ऑब्व्हियसली त्याच्या पैशांवर हक्क आहे माझा. अगं पण तू चक्क त्याच्या पैशातनं कार कशी काय घेऊ शकतेस? थोडे थोडके नाही, तू लाखो रुपये खर्च केलेस त्याचे, तेही सहज. ए हॅलो, त्या कार मध्ये तो पण बसणार आहे ना? शनाया, त्याला असं फसवू नकोस अगं. हे भक्ते, मी काय फसवत वगैरे नाही आहे त्याला. ऍक्च्युली द सिच्युएशन इज व्हेरी आयडियल फॉर मी. नाहीतर त्याच्यासारख्या ओल्ड माणसासोबत माझ्यासारख्या यंग मुलीने का म्हणून राहावं?
त्याच्या लाईफमध्ये त्याची ती बायको आहे ना, त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याची तशी अर्धी वाट लागली. सो त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याकरता तो माझा यूज करतो. अँड इन रिटर्न मी त्याचे पैसे वापरले तर त्यात काय चूक आहे? गिव्ह अँड टेक यार, दॅट्स द डील. न पटण्यासारखं आहे हे सगळं. तुला ऑब्व्हियसली नाही पटणार, कारण ज्या मुलाने तुला फसवून त्यांनीच तुला डंप केलं, तू अजूनही त्याच्या प्रेमात आहेस. खरं तर हे न पटण्यासारखं. खरं प्रेम कधी संपत नसतं शनाया. आणि माझं प्रेम खरंय हे तुला आता नाही कळणार, पण भक्ती टीचर, शाळेत द्याल लेक्चर प्लीज. आता ऐक ना, मी खूप मस्त शॉपिंग केली, प्लीज बघ ना ग. हॅलो, गुड मॉर्निंग क्युटी पाय. गुड मॉर्निंग बेबी. चला उठा बरं लवकर, वेकअप नाव. नाही उठलाय बच्चा अजून. असं नाही करायचं शोना, ऑफिसला जायला उशीर होईल ना मग. हा चला उठा बरं आता. बेबी मला एक गुड मॉर्निंग किसी दे ना. बेबी ऐक ना, मी काल जो तुला नवीन शर्ट घेऊन दिलाय ना मरून कलरचा, तो घालून ये ना आज. मला बघायचंय तुला. ऑफकोर्स बच्चा. चल लवकर आवर आता, उठ. लव यू. बाय. सी यू. मी काल जो तुला नवीन शर्ट घेऊन दिलाय ना मरून कलरचा, तो घालून ये ना आज. नवीन शर्ट कधी घेतला? कोणीतरी दिला असेल. पण कोणी? किती चोळामोळा झाला याचा. इस्त्रीच करून टाकेल, छान दिसेल मग. काय करतेस तू? तुमच्या शर्टाला इस्त्री करून राहिले. काही गरज नाहीये, जा तू. हाव, असेच कसे घालून जाल? किती वेळा पडल्यात? मी बघतो म्हटलं ना, जा जा तुझी कामं कर. एरवी तर मीच इस्त्री करते ना. हा मुलगा बोलतोय, जा पण. अथर्व, मी बहुत बनवली. अरे वा, बघू, दाखव दाखव. किती छान बनवली. वा. अरे पण हा कागद कुठला घेतला? तुला किती वेळा सांगितलंय कोणता पण कागद घेत जाऊ नकोस म्हणून. बाबांच्या कामाचं राहतं ना, मग रागावतात की नाही ते. कुठला कागद बाई? हे बिल दिसून राहिलं. हे मॉलचं बिल तुमचं आहे का? मॉलचं बिल? बावळट आहेस का तू? तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जायचा नाही म्हणून. आओ तसं नाही, मी नाही. गप्पा बस. तू काय वॉच ठेवतेस माझ्यावर? हा, माझ्या डोक्यात जाता.
वास कसला वास? वास जा ना, गॅस बंद कर ना. नाही, गॅसवरती तर काहीच नाही. काहीतरी कपडा जळण्याचा वास येऊन राहिलाय. आता कापड, शर्ट. ओ नो. अरे यार, हे काय झालं?